हाय गाईज, नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा ना माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये ना तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आणि इकडे हे सांगते की मी काही स्त्रियांना ना सकाळी उठून पण बाळ झोपण्याच्या आधी कामं करायला लागतात आणि झोपल्याच्या नंतरला पण तेवढीच कामं करायला लागतात. तशीच माझी हालत आहे. म्हणजे माझं बाळ एक स्कूलला गेलं होतं आणि एक झोपलं होतं. मग मी लागली होती माझ्या कामासाठी. मग ते करत होते कामं, झाडून भांडी वगैरे सगळं साफसफाई हे ते करत होती. तेच सांगत होते की काय लाईफ असते ना बायकांची, की सगळी कामं ना आपल्याच अंगावर असतात आणि आपल्यालाच जबाबदारीने करायला पण लागतात. इकडे सगळी साफसफाई वगैरे झाली होती आणि स्वयंपाक पण मी बनवलेलाच होता. पण रात्रीची ना एक चपाती उरली होती. म्हटलं आता तिचं काय करावं, कारण भाजीसोबत तर खाण्याची काही इच्छा नव्हती. म्हटलं आता काहीतरी करूनच खावं. त्यासाठी ना मी चपातीचे तुकडे बनवायला कट करून घेतला, टोमॅटो कट करून घेतले, हिरवे मिरची कट करून घेतले, 2-3च हिरव्या मिरची कट करून घेतले, जास्ती नाही. आणि मला हे आवडण्याचं कारण म्हणजे ना याच्यामध्ये ना कुठला ॲडिशनल असा मसाला जात नाही, कारण टाकायलाच पाहिजे. टाकल्याशिवाय याचा टेस्ट इनहॅन्स नाही होत. आणि हे असं टाकलं नाही तर तो कसं लागन, अजीब लागन का, असं काहीच नाही. म्हणजे हे ना एवढं त्यातल्या तर तेवढं छान लागतात ना हे. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, मस्त लागतात. म्हणजे मला पण पहिलं काही खास खायची इच्छा नसायची. म्हणजे रात्रीची उरली ना भाजीसोबत वगैरे मी खायची. पण मी एकदा ट्राय केलं, म्हणजे एकदम क्रिस्पी असे लागतात ते, मस्त लागतात. एकदा नक्की ट्राय करून बघा. त्यासाठीच ना इकडे चपातीला नूडल्सच्या साईड्समध्ये असं मी कट केलं होतं. म्हणजे आपण ना लहान मुलांना ना आपल्या बाळांना वगैरे असं कट करून दिलं तरी पण खूप चांगलं असतं. ते काही नसतं की सकाळची चपाती गरम गरमच लेकरांना दिली पाहिजे असं काहीच नाही. आपण हे पण बनवून देऊ शकतात, खूप भारी लागतं. म्हणजे ना त्या लेकरांसाठी ना असं हेल्दी पण आहे की त्यात कुठले सॉसेस वगैरे नाही आहेत, मेयोनीज नाही आहे, चीज नाही आहे, मस्त असतं हे. आणि त्यासाठी ना मी इकडं जिरे मोहरी वगैरे टाकून घेतली होती आणि त्यात शेंगदाणे वगैरे टाकले होते. ते तेलामध्ये ना थोडे असे क्रिस्पी होतात. त्यासाठी कढीपत्ता आणि कांदा परत टोमॅटो हे सगळं टाकून घेतलं होतं. कुठलेच बाकीचे मसाले टाकले नव्हते. आणि वरती ना मीठ आणि हळदी टाकली होती. काहीच टाकलं नव्हतं तरी एवढे भारी लागत होते ना, खूप भारी लागत होते ते. कारण ना त्याच्यामध्ये पाणी पण जात नाही आणि ना थोडं क्रिस्पी होतं. ती चपाती थोडेच पहिला कडक असते ना, त्यामुळे ना ते थोडंसं असं कडक लागतं. खूप छान लागतं ते खायला. इकडे आहे ना ते बनतच आले होते. मग त्यासाठीच ना ते सारखं थोडं हलवत राहायचं, कारण ना ते खाली चिटकतात. कारण चपाती थोडी अशी मऊ पडत राहते, त्यामुळे चिटकतात. हलवत राहिलात ना ते कडक व्हायला लागते, मग ते भारी लागतं. त्यामध्ये ना असं लिंबू टाकून घ्यायचा, खूप भारी लागतं ते टेस्टला. आणि आज तर दिवसभर मी हेच खाल्लेलं. म्हणजे याच्यावरच जास्ती जेवण पण नाही घेतलं मी. याच्यावरतीच हेच जेवण झालं. माझा नाश्ता पण हाच झाला. मग त्यानंतरला ना संध्याकाळी आमचे पप्पा घरी आल्याच्या नंतरला आम्ही सगळे आमची फॅमिली बाहेर गेलेलो फिरण्यासाठी. कारण आर्याला खूप घरामध्ये कंटाळा येतो, कारण आम्ही इकडे एकटेच आहेत. आमची फॅमिली गावाला असते, आम्ही इकडे एकटेच आहेत. त्यामुळं मग बाहेर गेलो. आणि सगळ्यात पहिल्यांदा ना आर्याला बाहेर गेल्या ना उसाचा ज्यूस खूप प्यायला आवडतो. मग ते घेतला आम्ही. आणि हिच्या पप्पांचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, ते उसाचा ज्यूसच घेत नाही. त्याचे किती जरी फायदे सांगा त्यांना, नाही म्हणजे नाहीच, घ्यायचंच नाही. मग आम्ही तिघींनी उसाचा ज्यूस पिलो. थोडा वेळ फिरलो असं तिकडे तिकडे, काही शॉपिंग वगैरे नाही केली, असंच फिरलेलो. मग संध्याकाळी लेट झालेला, मग बाहेरच जेवण केलं. असा गेला हा दिवस आमचा. मग मला नक्की सांगा की माझा व्हिडिओ हा पहिला ब्लॉग कसा वाटला, तुम्हाला आवडला की नाही, आणि तुम्ही कुठून बघितला हे मला नक्की सांगा.